तर मित्रांनो, माझ्या ऑफिसची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असते आणि 6 वाजता लॉग आउट. त्यानंतर आवरून मी बॅग भरून पुन्हा घरी यायला निघतो. गेटवरती पंचिंग करून चेकआउट करावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास. घरी आल्यानंतर आवरून मी ब्लॅक कॉफी घेतो आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये उभे राहून सूर्यास्त पाहत कॉफी एन्जॉय करत असतो. आणि नंतर 7 वाजता दिवे लावण्याची वेळ. त्यामध्ये 2 दिवे, एक स्वयंपाकघरातील देवाऱ्यासमोर आणि दुसरा बाल्कनीतील तुळशीसमोर. आमच्या अपार्टमेंटवरच्या टेरेसवरती या सुबक मूर्त्या आहेत आणि सायंकाळ झाल्यामुळे पक्ष्यांना देखील त्यांच्या घरची ओढ लागलेली असते. मी त्यानंतर आवरून अपार्टमेंट जवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरण्यासाठी जातो. हे गार्डन पावना नदीच्या काठी आहे आणि येथे संध्याकाळचा निसर्गरम्य दृश्य पाहण्यासारखा असतो. बरीच लहान मुले, तरुण, वयस्कर लोके इथे फिरण्यासाठी येत असतात. पक्ष्यांकडे पाहत पाहत वेळ कसा निघून जातो कळतच नाही. आणि त्यानंतर मी काहीतरी घ्यायचं असेल तर मंडईत जातो. आणि घरी आल्यानंतर रात्रीचं जेवण करतो. हे सगळं आवरेपर्यंत 9 वाजलेले असतात आणि पुन्हा त्यानंतर यूट्यूबसाठी व्हिडिओ एडिटिंग किंवा काहीतरी स्किल डेव्हलपमेंट करणे. ते झाल्यानंतर मी रोज डायरी लिहितो. मला लिहायला आवडतं. आणि मित्रांनो, मी रात्री झोपण्याआधी 15 मिनिटे ते अर्धा तास रोज पुस्तक वाचतो आणि सध्या मी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पुस्तक वाचत आहे. मी हे पुस्तक इस्कॉनमधून आणलं होतं. तर तुम्ही देखील रात्री पुस्तक वाचताय का आणि कोणतं वाचताय हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.